नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रायगड जिल्हा परिषद पदभरती 2023बद्दल या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 5-6 वाजता हे सूचना हे परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं. याच्यावरनं गोंधळ असा उडाला की आपल्याला वाटलं की मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी परीक्षा होत आहेत की काय, कारण की याच्या अगोदर आपल्याला माहीत असेल मित्रांनो 3 जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच्यामध्ये नॉन पेसाच्या या ठिकाणी ह्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पुढे गेलेले होते मित्रांनो त्या जे वेळापत्रक या ठिकाणी हे जे आलेलं होतं 10 जूनपासून परीक्षा तुमच्या चालू होत आहेत त्याच्यामुळं तर ह्या पुढे गेले होते असं परिपत्रक काढलं होतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक ही जी एक सूचना आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. पहा अशा पद्धतीची याच्यावरती व्हिडिओ बनवून मी तुम्हाला माहिती दिलेली होती की रायगड जिल्हा परिषदचे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीची सूचना आली. परंतु मित्रांनो ही सूचना जी आहे रायगड जिल्हा परिषद परीक्षा संदर्भात नव्हती. रायगड जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे तर त्याच्या परीक्षा मित्रांनो आत्ताच होणार नाहीत आचारसंहितेमुळे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर होणार आहेत. कधी होतील मित्रांनो 5 किंवा 7 जुलैनंतर ते आपल्याला समजेल. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या नंबरवरती फोन वगैरे केले. तर मित्रांनो लगेच रायगड जिल्हा परिषदनी त्या सूचनामध्ये या ठिकाणी परत नवीन माहिती ॲड केलेली आहे. तर हीच माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. त्यासाठी मी टेलिग्राम चॅनलवरती ही माहिती टाकली. परंतु बरेच विद्यार्थी मला कमेंट करू लागलेत की सर मग रायगड जिल्हा परिषदचं हॉल तिकीट का डाउनलोड होत नाही आहे. त्याचबरोबर आमचं जे या ठिकाणी हे वेळापत्रक आलं होतं नवीन माहिती जी देण्यात आलेली होती यानुसार तर हॉल तिकीट आम्हाला भेटत नाही आहे, मग परीक्षा होणार आहेत की नाही. तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय कारण की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. तर जो व्हिडिओ मागाशी मी टाकलेला होता मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही अशा पद्धतीचं नवीन वेळापत्रक आलेलं आहे रायगड जिल्हा परिषदचं. आणि या ठिकाणी खाली देखील त्यांनी म्हटलेलं होतं की तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. परंतु आता त्याच्यामध्ये मित्रांनो पहा ही नवीन सूचना ॲड केलेली आहे. हीच या ठिकाणी सूचना होती, याच्यामध्येच बदल करून पुन्हा एकदा ॲड केलं आहे. काय म्हटलं बघा आता, बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आलेलं आहे. तथापि रायगड या बिगर पेसा म्हणजेच नॉन पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्या उमेदवारांची परीक्षा आचारसंहिता संपुष्टात आल्यावर किंवा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल. तर बघा मित्रांनो तुमची परीक्षा सध्या रायगडची होणार नाही. हे जे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे हे कशासाठी दिलं आहे मित्रांनो, इथं पहा खाली त्यांनी परत माहितीमध्ये चेंजेस केलेले आहेत. उपरोक्त वेळापत्रकमध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेली असून सदर पदासाठी रायगड जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेले उमेदवार वगळून पहा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. रायगड जिल्हा परिषदमध्ये तुम्ही खास करून अर्ज केला आहे, त्या रायगड जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्ही त्यासाठी अर्ज केलेला आहे, ते उमेदवार वगळून इतर जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे म्हणजे इतर जिल्हा परिषदांमधून तुम्ही जर रायगड जिल्हा परिषदचं मित्रांनो एक्झाम सेंटर निवडलेलं आहे म्हणजे रायगड जिल्हा हे एक्झाम सेंटर निवडलेलं आहे तर त्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याचवेळी त्या पदांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. म्हणजेच मित्रांनो समजा तुम्ही पुणे झेडपीमध्ये अर्ज केलेला आहे परंतु तुम्ही रायगडमध्ये राहतात, रायगड हे एक्झाम सेंटर तुम्ही निवडलेलं आहे, तर जर रायगडमध्ये आता आदर्श आचारसंहिता लागू आहे तरी देखील तुम्हाला रायगडमध्ये रायगडचे ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असेल तिथं तुम्हाला परीक्षा देता येईल. परंतु रायगड जिल्हा परिषदमध्ये जर तुम्ही अर्ज केलेला आहे तर त्या रायगड जिल्हा परिषदचे सध्या तुमच्या परीक्षा होणार नाहीत. रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत. तर हीच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती कारण की मागं ही जी सूचना त्यांनी दिली होती पहा एवढीची इथं सूचनामध्ये इथं त्यांनी काहीच ॲड केलेलं नव्हतं, या ठिकाणी देखील याच्यामध्ये काय ॲड केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे गोंधळ उडाला होता की रायगडचीच परीक्षेचं या ठिकाणी चालू झाली काय, रायगड जिल्ह्याची हॉल तिकीट आले काय, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली होती. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले कमेंटमध्ये की सर फक्त रायगडमध्ये एक्झाम सेंटर ज्यांनी निवडलेलं आहे त्यांचीच त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे, रायगड जिल्हा परिषदची परीक्षा होणार नाही. तर ही नवीन माहिती देखील पुन्हा त्यांनी ॲड केली त्याच्यामुळे हा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी क्लिअर झालेला आहे.
लक्षात ठेवा, आता फक्त या ठिकाणी रायगडची तुमची सध्या परीक्षा होणार नाही. रायगडमध्ये अर्ज केलेला आहे किंवा सिंधुदुर्गमध्ये असेल किंवा रत्नागिरीमध्ये, त्यांची आदर्श आचारसंहिता जी आहे या ठिकाणी पदवीधर मतदारसंघाची ती संपल्यानंतर जुलैमध्ये संपेल. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा होणार नाहीत असं नाही मित्रांनो, परीक्षा तुमच्या 100% होणार आहेत त्याच्या देखील ह्या 3 जिल्हा परिषदांच्या. परंतु या ठिकाणी जर तुम्ही रायगडचं सेंटर निवडलेलं आहे तर त्या ठिकाणी आचारसंहिता असली तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणच्या सेंटरवरती परीक्षा तुमच्या इतर जिल्हा परिषदांच्या आयोजित केल्या जाणार आहेत. तर ही एवढी फक्त माहिती दिली होती, त्याच्यामुळे गोंधळ उडलेला होता. तर आत्ता संपूर्ण माहिती या ठिकाणी अपडेट झालेली आहे. माहिती अपडेट झाली की लगेच मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देखील आपल्या तात्काळ माहिती दिलेली आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तिथं सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देखील भेटत असतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. रायगड जिल्हा परिषदबद्दलची ही नवीन सूचना त्यांनी ॲड केलेली आहे. हे परिपत्रक अगोदरच प्रसिद्ध झालेलं होतं. आत्ता मित्रांनो लक्षात घ्या, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या परीक्षा होणार नाहीत. आणि दुसरं या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती देतो एकदा लगेच समजावून. रायगड त्यानंतर या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सध्या परीक्षा होणार नाहीत. ह्या परीक्षा कधी होतील तर पहा, 7 किंवा 5 जुलैनंतर यांचे वेळापत्रक येतील. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही मित्रांनो, नॉन पेसा असेल किंवा पेसा असेल. आणि दुसरी गोष्ट, पेसामधून तुम्ही अर्ज केलेला आहे, पेसामधील जिल्ह्यामध्ये, मग त्यामध्ये पेसाची जागा आहेत किंवा नॉन पेसाच्याही जागा आहेत, तरी देखील ते पेसा जिल्हा असेल. 13 जिल्हे आहेत पेसामध्ये. त्याच्यावरती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी 13 कुठले जिल्हे ते सांगितले, जसं की अहमदनगर असेल, पुणे असेल, नांदेड असेल किंवा इतर गडचिरोली असेल, हे पेसामध्ये जिल्हे येतात. त्यांचे देखील हॉल तिकीट सध्या डाउनलोड होणार नाहीत, त्यांचं लॉग इनही होणार नाही. ठीक आहे. बाकी नॉन पेसाचे जे जिल्हे आहेत मित्रांनो, बाकी राहिलेले 18 जिल्हे, ठीक आहे, 18 जिल्हे या ठिकाणी याच्यामधून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड वजा केल्यास 18 जे जिल्हे राहिलेले आहेत, वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलढाणा, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा यांचे हॉल तिकीट तुमचे डाउनलोड होतील मित्रांनो. ठीक आहे. कधीपर्यंतचे डाउनलोड होतील, कुठल्या पदाचे डाउनलोड होतील सध्या लक्षात घ्या, फक्त आरोग्य सेवक 40% या पदांचे सध्या तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होतील. आरोग्य सेवक 50%, म्हणजेच हंगामी फवारणी कर्मचारी जे आहेत त्यांचे हॉल तिकीट सध्या आलेले नाहीत. या ठिकाणी पहा, 12/6/2024 पर्यंतचे, 12 जूनपर्यंतचे ज्यांची परीक्षा आहे त्यांचेच सध्या हॉल तिकीट जे या ठिकाणी आलेले आहेत. उद्या मित्रांनो 13 तारखेचे किंवा 14 तारखेचे हॉल तिकीट उद्या येऊ शकतात. जशी उद्या हॉल तिकीट येतील आरोग्य सेवक 50%चे, तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. सध्या फक्त आरोग्य सेवक 40%चेच हॉल तिकीट डाउनलोड होतील. लक्षात राहू द्या, बाकीचे हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. टप्प्याटप्प्याने हॉल तिकीट बाकीचे देखील तुम्हाला भेटून जातील. आता तुम्हाला जर अजून मित्रांनो या ठिकाणी आरोग्य सेवक 40%चे मी सांगितलेले जिल्हे, नॉन पेसाचे जिल्हे, याच्यामध्ये जो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर तुम्हाला काय करायचे पहा, या ठिकाणी हे IBPSचे हेल्पलाईन नंबर आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे 2 नंबर आहेत मित्रांनो, याच्यावरती कॉल करून तुम्हाला माहिती घ्यायची आहे. हे 2 नंबर दाखवलेले आहेत मी तुम्हाला वरचे. ही खालचा नंबर जो आहे तो रायगडचा आहे, रायगड जिल्हा परिषदबद्दलचा आहे. याच्यावरती कॉल करून उपयोग नाही, कारण की त्यांची परीक्षा सध्या होणार नाही. फक्त हे 2 नंबर जे आहेत मित्रांनो या ठिकाणी हे IBPSचे, हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. जर तुमचं या ठिकाणी आरोग्य सेवक 40%चं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही अजूनही, कुणाचं या ठिकाणी कुठले जिल्हा परिषदसाठी सांगतो मी तुम्हाला, फक्त नॉन पेसामधील हे 18 जिल्हा परिषद मी तुम्हाला सांगितले, त्या फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोडून, आणि पेसामधली या ठिकाणी तुमची ZP सोडून, नॉन पेसाचे जे हे 18 जिल्ह्यामधून होत नसेल तर तुम्हाला तिथं कॉल करायचा आहे. किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण भरतीविषयीच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या ग्रामसेवक पदभरतीसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका संच हवा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आहेत. तांत्रिक प्रश्न असतील, त्याचबरोबर इतर सर्व प्रश्न देखील याच्यामध्ये समावेश आहेत. आणि विशेष करून अनुसूचित जमाती विशेष भरती जी 2020 मध्ये देखील झालेली होती त्याच्याही प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील. 6600 प्लस प्रश्नांचा या पुस्तकामध्ये मित्रांनो त्यांनी समावेश केलेला आहे. 51 टोटल प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. 2012 पासून 2022 पर्यंतचे टोटल 6600 प्लस प्रश्न याच्यामध्ये आहेत. या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला 2040 प्रश्नांचा देखील कृषीशास्त्र म्हणजे जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये 51 प्रश्नपत्रिका आहेत आणि सर्व 101 टोटल बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका
पत्रिका आहेत त्यामध्ये 6,600 प्लस प्रश्न आहेत. तर मित्रांनो, ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला हे पुस्तक महत्त्वाचं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन देखील मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये हे पाहायला भेटेल. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की आत्ता सध्याच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका असेल किंवा आरोग्य विभाग गट क व ड ची येणारी नवीन पदभरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल ज्याच्यामध्ये GMC गट ड असेल, त्या सर्व पदांच्या तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला त्यांचं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. 13,200 प्लस प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक ऑनलाईन देखील उपलब्ध आहे आणि ऑफलाईन देखील कुठल्याही स्टोअरमध्ये भेटेल. आणि मित्रांनो, कृषी सेवक, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्न कृषीविषयक तुम्हाला विचारले जातात, जास्त करून ग्रामसेवक पदासाठी कृषीचे तांत्रिक प्रश्न असतात, त्यासाठी देखील मित्रांनो कृषी सेवक, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक पदांसाठी देखील प्रश्नपत्रिका संच त्यांचा आहे. 65 प्रश्नपत्रिका संच आणि कृषी शस्त्रावरती आधारित नोट्स देखील TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांच्या उपलब्ध आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून महाराष्ट्रातील तुम्ही खरेदी करू शकतात.